आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या जाऊ तिथे खाऊच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल हसतोय का? मला कविता सुचली. नाही ऐकावी लागेल. असं नाही सगळं. हां कसं आहे, भर दुपारी 12च्या उन्हात थंडगार लिंबाचं सरबत पिताना बघा तुम्हाला माझी आठवण येते का? घरात पाहुणे येतात, त्यांच्या हातातला खाऊचा डबा उघडताना बघा तुम्हाला माझी आठवण येते का? गरम गरम तव्यावरची पोळी त्याच्यावर तूप घालताना आणि मग त्याच्यावर मुरलेल्या लिंबाचं किंवा आंब्याचं लोणचं असं पसरवताना त्याची गुंडाळी करून खाताना बघा तुम्हाला माझी आठवण येते का? लग्नात पंक्तीत बसल्यानंतर कॉम्पिटिशन लागते, जिलब्या कोण सगळ्यात जास्त खातो. त्या जिलब्या खाताना बघा तुम्हाला माझी आठवण येते का? जगभर फिरताना कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेगळा पदार्थ दिसला आणि तो छान लागला आणि तो खाताना तुम्हाला बघा माझी आठवण येते का? आणि जर तुम्हाला माझी आठवण येत असेल तर कठीण आहे, म्हणजे माझं कठीण आहे. म्हणजे इतकी वर्ष मी जे काय करतोय त्याच्यावर पाणीच ना, म्हणून चान्सेस नको. म्हणून सौमित्र वगैरे जे कवी आहेत ना त्यांच्याकडून जर अशी मी स्फूर्ती घेतली आणि अशी कविता तुमच्या तोंडावर फेकून दिली. बघा तुम्हाला कशी वाटते. असो, पण कसं आहे माहिती आहे का, हे वेगवेगळे पदार्थ खाणं एक वेगवेगळा आनंद असतो. प्रत्येक गोष्टीचा वेगळा आनंद असतो. तर असा वेगळा आनंद देण्यासाठी आपल्याकडे कोण आलं आहे ते आता आपण बघायचं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्ते. काय आपलं नाव? माझं नाव शिबानी समेळ. बरं. आणि तुझं? माझं नाव ऋषिकेश समेळ. नवरा बायको? हो. ओके. कुठे राहता तुम्ही? पुण्याला राहतो. पुण्यात. पुणा तर पूर्वी छोटं होतं. हो, सेनापती बापट रोड, सेनापती सिम्बायोसिस कॉलेज फेमस पुण्याचं आहे, त्याच्या जवळच. ठीक आहे. काय करता तुम्ही? माझं रेस्टॉरंट आहे नुक्कड म्हणून बाणेरला. बरं. तर ते आम्ही शाळेतले 4 जण मिळून आम्ही चालू केले. त्यातले दोघं आम्ही नवरा आम्ही बायको. दोघं पण एकाच शाळेतले, 8वी पासून एकाच वर्गातले. बरं. लग्न तेव्हाच झालं का आत्ता? लग्न आत्ता झालं? लग्न आता झालं. बरं. आणि साधारण किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 3 वर्ष झाली. 3 वर्ष आणि आमचा झाली. एक लहान मुलगा आहे, तो आता 2 वर्षाचा आहे. बरं. म्हणजे 8वी ते आता 3 वर्षापर्यंत तुमचं हे चालूच होतं? नाही, आम्ही मध्ये काही भेटलो नाही. म्हणजे 8वी ते 10वी भेटलो, त्यानंतर काही भेटलो नाही. नंतर मग आमचं स्कूल रियुनियन झालं सगळं. त्यात आम्ही मग त्यानंतर आम्ही परत भेटायला सुरुवात मग केली. त्यावेळी इनिशिएटिव्ह कोणी घेतला? तिने. तिने घेतला. बरं. कारण की मला माहिती होतं की मी इनिशिएटिव्ह नाही घेतलं तर काही होणार नाहीये. हो, ओके. त्यामुळे. बरं. तुमचं पुढं कॉलेज कुठलं? माझं VIT, मी इंजिनियर आहे. बरं. आणि हिचं सिम्बायोसिस. मी MBA केलंय मार्केटिंगमध्ये, आणि यांनी सुद्धा IIM मधनं MBA केलंय. मग इथे कुठे आला तू? एकदम हॉटेल रेस्टॉरंट वगैरे? आवड आहे मला प्रचंड. मग ते 2 मित्र कोण? त्या मित्रांची नावं काय तुझ्या? चैतन्य जोशी आणि रोहित सरवदे. मग तुम्ही चौघांनी मिळून ते हॉटेल काढले? हो. नुक्कड. नुक्कड. हे नुक्कड नाव कसं सुचलं? एक सिरियल होती पूर्वी. हो. नाही, आम्ही बेसिकली नाव विचार करतच होतो या सगळ्याचा. तर विचार करता करता रोहितला सुचलं की अरे आपण भुक्कड लोकांसाठी काढू. हां. तर मी म्हणालो की अरे हो, चिकनला पंजाबीमध्ये कुक्कडच म्हणतात. तर त्याच्यावरनं मग चैतन्य म्हणलं अरे मग नुक्कडच राहून आणि दे. ते अशी basically ती ते आमच्या थीम सिरियल. मध्ये बसतं की काय ही तुमची थीम आहे? ही जागा जिथे सगळे येऊन बसू शकतात, गप्पा मारू शकतात, फूड एन्जॉय करू शकतात, सगळं. सो बेसिकली एका गावाचं नुक्कड किंवा असं. आणि ते बरोबर कॉर्नरही आम्हाला मिळालं का? हो, तसाच मी आता त्याच याच्यावर येणार होतो की पूर्वी कॉर्नरचं हॉटेल म्हणजे इराणीचं हॉटेल असं आपल्या समोर दिसायचं बऱ्याच वेळा. पण आपलं हे नुक्कड हॉटेल सुद्धा कॉर्नरलाच आहे. मिळाली लकीली जागा लकी. तशी. ओके. आणि तुमची स्पेशालिटी काय हॉटेल? आमची स्पेशालिटी कबाब्स आहेत. तर आम्ही कबाब्समध्ये व्हेरिएशन्स वेगळे वेगळे आणलेले आहेत आणि कबाब्स आम्ही बऱ्याच ठिकाणी वापरलेली आहेत. बरं. आमच्या सगळ्या डिशेसमध्ये आम्ही कबाब्स इंट्रोड्यूस करतो हळूहळू. ओके. तर जे मी आता दाखवणारही आहे. बरं. आणि बनवतो कोण?
शेफ्स आमचे आहेत आणि हा बेसिकली तो पूर्ण किचन मॅनेज करतो. त्याला जेवणाची खूप आवड आहे, बरं. त्यामुळे तू बनवतोस काही? हो मी बनवतो आणि बेसिकली म्हणजे एवढं टेक्निकल नॉलेज जरी नसलं तरी ह्याच्यावर हे चांगलं लागेल तर हे मिक्स करून आपण बघू काय कसं होतं. आणि चैतन्य आणि हे काय करतो? त्यांचं स्वतःचे वेगळे जॉब्स आणि धंदा आहे, पण ते पण रेस्टॉरंटला रेग्युलरली येतात. गुड. चला आता आपण किचनकडे जाऊया, भूक लागली मला पण. या. ऋषिकेश आणि शिबानी दोघी आपल्या किचनमध्ये आलेले, दोघांचे मनापासून स्वागत. ऋषी, पहिल्यांदा काय बनवणार आहेस तू? मी पहिल्यांदा शीश कबाब बनवणार आहे. शीश कबाब? शीश कबाब हे काय वेगळं आहे का? हो, हे टर्किश कबाब आहे हा. ओके. तर म्हणून त्याचं नावही तसंच आहे. शीश कबाब. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? हो, हे मैदा, लेग बोनलेस चिकनचं, त्यानंतर चीज, आमचा जो पिझ्झावरती आम्ही सॉस टाकतो तो सॉस, दूध, टमॅटो, चिली पेस्ट, अंड, कांदा, कॅप्सिकम, जिरे पावडर, चॉप्ड लसूण, चाट मसाला, लिंबू, मीठ, नंतर मिरी, नंतर ब्लॅक सॉल्ट. चला साहित्य बघितलं, आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला पहिल्यांदा सांग. ह्याला मॅरिनेशन करायचं? मॅरिनेशन हे देऊ? हो. तर पहिले आपण थोडं, तू हाताने घातलेस तरी काही प्रॉब्लेम नाही. किचनमध्ये उभा असं समज, शेवटी हातच उपयोगी असतो. नंतर थोडं ब्लॅक सॉल्ट, मिरी, मीठ, जिरे पावडर एकदम कमी नावाला. मग घातली नाही तरी चालेल ना? का तुला काय वाटतं? त्यानंतर लसूण हा खूप महत्त्वाचा आहे, म्हणून लसूण भरपूर. त्यानंतर चाट मसाला आणि चिली पेस्ट. या चिली पेस्टमध्ये काय काय घातलं? तर चिली पेस्ट बेसिकली आपण चिलीज हाताने तोडायच्या आणि त्याला हलक्या फ्राय करायच्या. फ्राय म्हणजे नुसतं टॉस करायचं तेलामध्ये आणि मग मिक्सरमधनं काढायचं. ओके. आता काय करायचं? आता ह्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकायचं बस. आणि मग बेसिकली रेस्टॉरंटला जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांना काहीतरी कंटिन्युअसली नवीन द्यायचं, कारण कबाब स्पेशालिटी आहे, तर काहीतरी नवीन काय काय ह्याच्यामध्ये द्यायला आपल्याला पाहिजे. लिंबूही टाकायचं आहे. ओके. हा आमचा अटेम्प्ट आहे. मग आम्ही दर महिन्याला काहीतरी प्रयत्न करतो की एखादी तरी नवीन कुठली तरी रेसिपी, काहीतरी वेगळं. म्हणजे आमच्याकडे दर आठवड्याला कबाब ऑफ द वीक असतो, कारण का एवढे कबाब्स आहेत की ते आम्ही मेन्यूवरती नाही टाकू शकत. तर म्हणून सारखे नवीन सारखं शनिवारावर तुम्ही दुसरे कबाब शोधतच असाल नाही? हो शोध. आणि काही ना काहीतरी निघतातच. म्हणजे आता ह्याच्यातलं काहीतरी व्हेरिएशन जे आणखीन थोडं वेगळं लागतं, कमी जास्त करत राहायचं. बरं, तुझं हे चालू दे. आता बाकीच्या गप्पा मारू. होता 8वी 9वी 10वी पुढे. ओके, पुढे काय झालं? आता 11वी 8वी 9वी 10वी नंतर मग वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलो आम्ही. मी सायन्सला, मी आपटेला होतो, आपटे प्रशाला. आणि ही ती स्कॉलर आहे, म्हणजे त्याला थोडक्यात सांगायचं, कारण आपटे म्हणजे पुण्यातली सर्वात A1 शाळा. त्यामुळे असं 12वी 94% वगैरे असा स्कॉलर आहे तो. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, आणि मी इंग्लिशमध्ये मेजर केलं, BA केलं आणि MBA मार्केटिंगमध्ये. बरं. मग नंतर हे तुमचं त्याच्यानंतर आम्ही भेटलो स्कूल रियुनियनला. आम्ही भेटलो ते साधारण किती वर्षानंतर? ते आता 10 वर्ष 8 वर्ष आम्ही एकत्र. ह्याच्यामध्ये आपण हे झाल्यानंतर चिकन टाकायचं आहे. बोनलेस आहेत सगळे? बोनलेस आहे. ओके. आणि आमच्याकडचे मेजॉरिटी कबाब्स हे लेग बोनलेसमध्ये करतो. माझा प्रेफरन्स आहे तो. बरेचसे कबाब्स जे ब्रेस्टमध्येही जातात ते मी लेगमध्येच करतो, कारण का ते चांगले लागतात जास्त. ओके. आता हे झालेलं आणि हे आपल्याला साधारणतः 4-5 तास ठेवायचं आहे, म्हणजे तो चांगला अर्क त्या चिकनमध्ये येतो. ओके. आता आपलं हे झालेलं आहे. हो. आता काय हे आता हे आपण अवनमध्ये टाकणार. ओके. तर अवनमध्ये टाकतानाही आपल्याला एक सिंगल असं टाकायचं आहे. ठेवायचं आत? हो. ओके. आपण ते आज जे ठेवलेलं आहे गंमत, हो, ती किती वेळ ठेवायची गंमत? ती अवन प्रीहीट झाला पाहिजे. 180 डिग्रीला ठेवायचं आहे आणि साधारणतः 15 ते 18 मिनटं तो ठेवायचा आतमध्ये. ओके. ते होत राहू द्या. आता आपण पुढचं काम सुरू करू. आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला आम्ही जो नानीजा आमचा फेमस आहे तो दाखवतो मी. नानीजाचा शॉर्टकट फुल फॉर्म काय? नान पिझ्झा. नान पिझ्झा. ओके. पण तत्पूर्वी मला सांगा, ते मधलं राहिलं माझं बऱ्याचशा गोष्टी. हां, काय तुमचं रियुनियन?
रियुनियनला आम्ही भेटलो पुन्हा. आणि ते साधारण किती वर्षांनी झाली रियुनियन? म्हणजे 10वीच्या नंतर? आम्ही माझ्या इंजिनिअरिंगच्या थर्ड इयर. म्हणजे साधारण 5-6 वर्ष. 5 वर्ष. 5 वर्षांनी एकमेकांना ओळखलं तुम्ही? हो ऑब्व्हियसली. आधी नाही 5 वर्ष भेट नाही ना झाली मध्ये? नाही ओळखलं. सो कॉल भेट झाली नाही. राहायचो आम्ही जवळच, पण असं कधी भेटणं झालं नाही. रियुनियनला मग भेटलो आम्ही. बरं. मला माहिती होतं आणि की मी जर का विचारलं नाही याला तर तो विचारणारच नाही. तर मग मला विचारायला लागलं की काय वाटतं तुला वगैरे. मग घरच्यांना विचारलं, मग घरचे पण ओके म्हणाले. आणि त्याच्यानंतर मग मी तर जॉब करत होते, पण ह्याच्या डोक्यात ही आयडिया आली की आपण छोटंसं काहीतरी असं चालू करूया. ओके ठीक आहे. काय आता आपण पुढे जाऊ, बाकीचे प्रश्न नंतर विचारणार. आता आपण काय करतोय? आता आपण बेसिकली तो डो बनवतोय. ओके. तर त्याच्यासाठी आपण मैदा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर दूध, अंड. तर अंडही अख्खं न टाकता थोडंसं. मी काय म्हणतो, हे एवढं सगळं आपलं वेळ घालवण्यापेक्षा आपण जो बनवून आणला डो तो घेऊन सुरू करूया ना. हो नक्कीच. बरं आहे ना आपल्याकडे. तर आता आपण त्याचा जो नान बनवणार आहोत ते बनवतोय. ते असे विषय फिरवतात ते येतं का रे तुला? नाही ना अजून? नाही मला नाही येत. नाही काय दाखवतात अजून? हो पण आमच्याकडे रुमाली रोटी. अच्छा ते नान नाही का? नाही, पण ती अशी 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 परत हातावर येते अशी. तर थोडासा मैदा खाली टाकायचा. ओके. चीज ग्रेट करून ह्याच्यात चीज टाकायचं आहे. तर मला एक प्लेट. हे आता तव्यावर टाकायचं. हे थोडंसं आपण शेकायचं आहे आणि एकदा हाफ डन झाला की मग बाकीची सामग्री त्याच्यावर टाकून मग झाकायचं आहे. तर आता हा बऱ्यापैकी हाफ डन झालेला आहे. आतमधलं चीज सगळं मेल्ट होईल तेव्हा खाताना चांगलं. ते भोग पाडण्यात त्याला मधून. भोग पाडलेलेच मी त्याला. तर हा आपण बाहेर काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग ह्याच्यावरती सगळं प्रेझेंटेशन करायचं आहे. भोपळी मिरची, टमॅटो, तर कांदा. त्याला काढायचं का तिथून? हो, तो आपल्याला ह्याच्यावर टाकायचा आहे. या जरा मागे या, आपण तिथे जाऊया. ये. इट्स डन. आता हे प्रत्येक कबाब हा कट करायचा. ओके. अच्छा, त्याचे तुकडे त्यात घालायचे. हां. अप्रतिम वास येतोय त्याचा, जे काय केलंय. सगळं लसणाचं हे कृपा. साधारणतः चिकन टाकून झालं की मग त्याच्यावरती चीज ग्रेट करायचं. आता हे तव्यावर ठेवायचं आणि त्याला झाकायचं. तर हे चीज मेल्ट झालं की तयार झालं. तुकडे करायचे आणि खायला सुरुवात करायची. लिहून घ्या साहित्य आणि कृती. शीश कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, बोनलेस चिकन, चीज, पिझ्झा सॉस, दूध, टोमॅटो, चिली पेस्ट, अंड, कांदा, शिमला मिरची, जिरेपूड, बारीक चिरलेला लसूण, चाट मसाला, लिंबाचा रस, मीठ, काळी मिरी आणि काळं मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये काळं मीठ, काळी मिरी, मीठ,
जिरेपूड, लसूण, चाट मसाला, चिली पेस्ट, ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस घालून मॅरिनेशन तयार करावं आणि बोनलेस चिकनला लावून ते 4 ते 5 तास ठेवून द्यावं. हे मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे प्री हीट ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 15 ते 18 मिनिटांसाठी शिजवून घ्यावेत. नानीजा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये दूध आणि अंड घालून पीठ मळून घ्यावं. भिजवलेल्या पिठाचा नान बनवून घ्यावा. त्यामध्ये किसलेलं चीज स्टफ करून पोळीसारखा लाटून घ्यावा. हा स्टफ्ड नान पॅनवर अर्धवट भाजून घ्यावा. त्यावर टोमॅटो प्युरे लावावी. एका प्लेटमध्ये हा पिझ्झा बेस काढून त्यावर शिमला मिरचीचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे, कांद्याचे तुकडे, ओव्हन मध्ये शिजवलेले चिकनचे तुकडे आणि किसलेलं चीज घालावं. फ्राय पॅनवर हा पिझ्झा ठेवावा आणि चीज मेल्ट झाल्यानंतर डिश सर्व्ह करावी. चला आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया. ऋषी, आपली पुढची रेसिपी काय आहे? ह्याला चॉकलेट शॉट्स म्हणतात. ओके, आता आपण जाऊया साहित्याकडे. पण साहित्य प्रचंड आहे. साहित्य म्हणजे बेसिकली रम सिरप आहे. आपण जी ओरिजिनल रम असते तीही वापरू शकतो. ही वापरली नाही बरं का. हां, त्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम आणि चॉकलेट कुकीज असं हे मिक्सचर आहे. आता काय करायचं? आणि काही नाही पण हे बरं. बेसिकली घरी सुद्धा तुम्ही जेव्हा गेस्टना वगैरे बोलवता तर दिसायला फार छान पण आणि बनवायला एकदम सोपं डेझर्ट असं आणि देताना पण कमी. आणि आमच्या इथे म्हणजे गेस्ट आले की पटकन काय करता येईल ते हे कॉम्प्लिमेंटरी. ओके ओके. तर ते हे तर साधारणतः आयडिया पण हे आपण काय मिक्सर मधून सगळं काढून घेणार आहे का? हो. असं आम्ही पान शॉट सुद्धा करतोय. जसे चॉकलेट शॉट्स केले तसे. त्याच्यानंतर रम सिरप, चॉकलेट सिरप, हे सगळं ब्लेंड करायचं. आता झालेलं आहे. ओके. आधी ग्लास प्रिपेअर करणार आहोत. थोडक्यात साधं सरळ काही असता कामा नाही. प्रेझेंटेशनला खूप इम्पॉर्टंट. मार्केटिंग बोलले. थोडेसे ओघळ आले की मग क्लास डन. असे दिसतील. काय मस्त दिसतं. कोणाला वाटेल असे असेच आहेत. आता ते हळूहळू ते बदलत जाईल का सगळं खालचं? नाही, हे बऱ्यापैकी कॉन्स्टंट राहील ते, कारण का भरल्यामुळे ते डिझाईन बऱ्यापैकी 5-1 मिनिटासाठी तरी नक्कीच राहील. क्या बात आहे. आणि ते शॉर्ट असल्या कारणाने ते पटकन प्यायचं. किती मत्ता लिहून घ्या पटापट. साहित्य आणि कृती. चॉकलेट शॉट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रम सिरप, व्हॅनिला आईस्क्रीम आणि चॉकलेट कुकीजचं एकत्र केलेलं मिश्रण. कृती: प्रथम मिक्सरमध्ये व्हॅनिला आईस्क्रीम आणि चॉकलेट कुकीजचं एकजीव केलेलं मिश्रण, रम सिरप आणि चॉकलेट सिरप घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. सर्विंग ग्लासमध्ये हे मिक्सरमध्ये एकजीव केलेलं मिश्रण घालून डिश सर्व्ह करावी. ऋषिकेशने बनवले दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. शिवानी त्याच्या फक्त बाजूला उभे होऊन मोमो म्हणत होती आणि त्याला मानसिक आधार देत होती. ओके, आता मी ते खाऊन बघणार आहे. तू पण खाऊन बघ, घाबरू नकोस. मस्त. वा, क्या बात आहे. खरं सांगू का, जसजसा मे महिना संपत येतो हळूहळू प्रचंड उकाडा वाढायला लागतो, घामाच्या धारा वाहू लागतात, तेव्हा असं वाटतं ना आपण कुठल्या तरी धावण्याच्या शर्यतीत अंतिम टप्प्यात आलेलो आहोत, आहे की नाही? पण काही काळजी करू नका, आता पाऊस सुरूच होईल. लगेच आत्ता एवढाच पाऊस सुरू होईल, मग मातीचा सुगंध येईल, आहे की नाही? मातीचा सुगंध येईल, सगळीकडे हिरवंगार होईल, नवीन नवीन आपल्याला कविता सुचायला लागतील. नाही, सुचली मला कविता. हे बघा, ऐका ऐका.
बस थोड़ी देर की बात है, बस थोडी देर की बात है, रात के बाद दिन आता है, दिन के बाद रात आता है. कशी आहे कविता? वाटतंय ना? मग हे तर गंमत आहे. हे बघा, तुम्हाला माझ्या असल्या कविता ऐकायच्या नसतील ना, ताबडतोब पेन उचला आणि लिहायला घ्या नवीन पदार्थ आम्हाला लिहून पाठवा. आमचा पत्ता असा आहे. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zee.network.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच आणि तुमचे दोघांचेही खूप मनापासून मी आभार मानतो. वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि आमच्याकडून तुम्हाला दोघांना एक छोटंसं प्रेमाचं गिफ्ट. थँक्यू. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि लवकरात लवकर तुमचं स्वतःचं मालकीचं हॉटेल असायला पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर स्वतःचं मालकीचं हॉटेल व्हावं पुण्यातच आणि ते खूप मस्त चालू. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. परत एकदा तुम्हाला दोघांना आणि आता चला, खायची वेळ झाली, प्यायची वेळ झाली, म्हणजे हे प्यायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे. आमच्या खव्यानं आज काय दाखवणार आहेस तू? आज आपण एक मशरूम मेल्ट सँडविच बघणार आहोत मशरूम मेल्ट सँडविच आणि एक सलाड बघणार आहोत. सलाड. अच्छा, मेक्सिकन सलाड. हे थोडंसं स्पायसी आणि थोडं टँगी असं मिक्सचर आहे. ओके. आम्ही सारे